आज मैथिलीचा भाऊ अगस्त्य याचा बड्डे होता. त्याच्या बड्डेसाठी मैथिली आणि मैथिलीचे पप्पा तयार होऊन बसले होते आणि माझं आवरायचं राहिलं म्हणून ती मला आवाज देत होते की चल लवकर, कारण तिला जायची एवढी घाई झाली होती की बस. तिला माझं आवरेपर्यंत पण थांबणं होत नव्हतं, म्हणून ती ओरडून ओरडून मला आवाज देते होती चल चल म्हणून, कारण तिला बाहेर जायची घाई झाली होती खूप. मैथिली एवढी ओरडत होती की मी पटापट आवरून लगेच निघाले होते, कारण ती 2 मिनिट पण थांबायला तयार नव्हती. त्यानंतर मैथिली, मैथिलीचे पप्पा आणि मी बड्डेसाठी निघालो. तिला बाहेर जायचं म्हणलं की कशाचाच कंटाळा येत नाही, कधीच आळस करत नाही ती कुठे जाण्यासाठी. त्यानंतर आम्ही गाडीत बसून निघालो अगस्त्यच्या घरी. गाडीत बसल्यावर आठवलं मला की आपण गिफ्ट घेतलंच नाही, त्यामुळे आम्ही गिफ्ट घेण्यासाठी एका दुकानावर थांबणार होतो. त्यामध्ये पण जाताना एवढी ट्रॅफिक होती की आम्हाला जायला खूप उशीर झाला. तुम्हाला तर माहीतच असेल, चांदणी चौकला जायचं म्हटलं की किती ट्रॅफिक असते. आणि त्यातल्या त्यात आम्ही जे टाईमला निघालो तो ऑफिस सुटण्याचा टाईम होता, त्यामुळे तर खूपच जास्त गर्दी होती. मैथिली मस्त गाडीमध्ये बसून सॉन्ग ऐकत होती. त्यानंतर आम्ही गिफ्ट शॉपमध्ये थांबून अगस्त्यसाठी गिफ्ट घेतलं. मैथिली बड्डेच्या डेकोरेशनसाठी लावलेले बलून्स बघत होती. त्यावरती लाईटिंग लावलेली होती म्हणून तिला ते खूप आवडत होतं. त्यानंतर केक कटिंग झाला. बड्डे बॉय पण केक कट करताना खूप खुश होता आणि त्याचे फ्रेंड पण खूप एन्जॉय करत होते. सर्वांना असं झालं होतं की कधी एकदा केक कट होतो आणि कधी आम्ही खातो. बड्डे झाल्यावर आम्ही जेवण करून घरी आलो. येताना मैथिली झोपून गेली होती. असा होता आमचा आजचा दिवस.